नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पुणे जिल्हासाठी जी ग्रामीण पोलीस भरती सध्या सुरू आहे, सध्याची पुणे जिल्हा ग्रामीणची. तर त्याची हे झालेला पेपर झालेला 31 तारखेला आणि त्याचे काय करतो आपण उत्तरं जे बरोबर उत्तर आहेत त्याचे काय करतो ॲनालिसिस करत आहोत. तर आपण काय करू शेवटपर्यंत 1 प्रश्न ते 100 प्रश्नापर्यंत काय करूयात ही प्रश्न पाहूयात आणि त्याचे करेक्ट उत्तर काय आहेत ते आपण काय करूयात की पाहूयात. बघा पहिला प्रश्न आहे की सरकारी महसूल अ, सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल, त्याला अंदाजपत्रकाला काय म्हणतात? डॅश अंदाजपत्रक. तर ऑप्शन ए आहे शिल्की, समतोल, तुटीचे आणि असमतोल. बघा, महसूल जो आहे, सरकारी महसूल तो खर्चापेक्षा जास्त असेल. आता कसा म्हणजे आपलं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे, तर याला काय म्हणतात की शिल्की असं म्हणतात. तर ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचा. काय असणार आहे? ए हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा फॅडरचा फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? ए आहे मूल्यभार, दुसरा आहे रेणुभार, तिसरा आहे अणुभार आणि चौथा आहे तो प्रोटॉन आहे. तर फॅरेडेचा जो लॉ आहे तो आहे सममूल्यभार याच्यावरती अवलंबून आहे. ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की ध्वनी तरंगाचे प्रसरण डॅश डॅश म्हणून होत नाही. स्थायू, द्रव, वायू आणि निर्वांत जागा. तर जर बघितलं तर ध्वनी जे आहे ते काय करते की स्थायूमधून प्रसरत पावते. त्याच्यानंतरनं बघा द्रवामधूनही पावते. त्याच्यानंतरनं वायूमधूनही जाते. म्हणजे तुम्ही बघाल तर पाण्यामधूनही आवाज जातो, जे की तुम्ही याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर काय करतात की हे जे असतात पाणबुडी जे असते, तर ते काय करते की सोनार पाठवते आणि त्याच्यानं समोर काय आहे ते त्यांना समजत समजत असते ते. तसंच तुम्ही बघाल की जे मासे असतात, डॉल्फिन वगैरे तेही काय करतात की सोनार रेज वापरतात. त्याच्यानंतर स्थायू स्थायू म्हणजे बघा की तुम्ही जर बघितलं एखादी हे असेल स्टीलचा रॉड वगैरे तुम्ही जर त्याला मारलं दुसऱ्या साईडनं आवाज येतो. त्याच्यानंतर वायूमधनं तर आपल्याला माहिती आहे आपण बोलतो ते वायूमधनंच होतं आणि निर्वांत जागा यातून काय होतं की ध्वनी पास होत नाही. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे की डॅश 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 हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. तर चौथ्याच्या बाबतीत जर बघितलं प्रश्न क्रमांक चौथीच्या बाबतीत तर हा जो आहे तो आहे 15 मार्च हा काय करतो की जागतिक ग्राहक दिन म्हणून काय केलं की साजरा केला जातो, ओळखला केला जातो. त्याच्यानंतर खालीपैकी कोणता रक्तगट जो आहे ते सर्वाधिक दाता आहे म्हणजे काय करते की डोनर आहे, युनिव्हर्सल डोनर आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बघा हे ए-बी आणि ओ हे ब्लड ग्रुप जे असे आहेत, ह्याच्यामध्ये दोघांना एकाला काय म्हणतात की एक्सेप्टर म्हणतात आणि दुसरा आहे तो दाता आहे म्हणजे डोनर आहे. तर तुम्ही जर बघितलं याच्यानुसार प्रश्न क्रमांक 5च्या बाबतीत तर ओ जो आहे तो काय करतो की कोणालाही याचं ब्लड कोणालाही चालतं आणि ए-बी आहे हा कोणाचाही ब्लड काय करू शकतो घेऊ शकतो. म्हणजे एचं घेऊ शकतो, ए-बीचं घेऊ शकतो, ओचं घेऊ शकतो, बीचं घेऊ शकतो, कोणाचंही घेऊ शकतो. आणि ओ काय करू शकतो की कोणालाही ब्लड देऊ शकतो. कोणालाही चालतं याचं ब्लड. त्याच्यानंतर दुसरा ChatGPT कशासाठी संबंधित आहे? Google मॅप, ईमेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यापैकी नाही. तर एआय रिलेटेड आहे हे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड आहे ह्या ChatGPT. त्याच्यानंतर कृष्णकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? पु. ल. देशपांडे, यशवंतराव चव्हाण, गोविंद पानसरे, प्रकाश आमटे. तर बघा कृष्णकाठ जे आहे ते यशवंतराव चव्हाण जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यांचं आत्मचरित्र आहे. 7 प्रश्न क्रमांकाचा करेक्ट आन्सर बी असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली. ही व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी आहे? डेंग्यू, डायरिया, पोलिओ आणि कॅन्सर. तर बघा रोटावॅक ही जी व्हॅक्सिन आहे रोटा व्हॅक्सिन तर ही जी आहे 8 नंबर ती आहे डायरियाच्या रिलेटेड आहे. डायरियाच्या रिलेटेड. त्यामुळे प्रश्न क्रमांक बी हा 8व्या अक्षर क्रमांक बी असणार आहे. त्याच्यानंतर ना समुद्राची खोली कशामध्ये मापली जाते? डॅश डॅश डॅशमध्ये मील, नॉटिकल माईल, फॅदम आणि त्याच्यानंतर यार्ड. जर तुम्ही हे बघा सगळे आता माईल असतं हे मील आपण मराठीमध्ये म्हणतो. नॉटिकल माईल हे समुद्रातले अंतर मोजण्यासाठी आपण हे करतो हे. तर प्रश्न क्रमांक 9च्या बाबतीत जर बघितलं आता हे जे अंतर आहे खालची दोरी आता बघा प्रश्न म्हणजे इथे एक बोट आहे आणि इथे एक बोट आहे. या दोघांचं जर अंतर असेल ते नॉटिकल माईलनं काय करतं की आपण काय करतो की मोजतो ह्याच्यामधलं किंवा जे जहाज असतं म्हणजे एरोप्लेन असतं त्याचंही नॉटिकल माईलमध्ये. फॅदम हे काय करतात की पाण्याची खोली हे करण्यासाठी काय करतात की वापरतात. प्रश्न क्रमांक 9चा आन्सर असणार आहे सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10च्या बाबतीत जर बघितलं तर
मतदारांच्या बोटावर लावलेले शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो. तर सिल्वर क्लोराईड, सोडियम नायट्रेट, सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट. तर याच्यात सिल्वर नायट्रेट वापरलं जातं याच्या शाईमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे. नाशिक येथील शिलालेखात डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्रतोपपित वाहन असा केलेला आहे. ऑप्शन ए गौतमीपुत्र सातकर्णी, ऑप्शन 2 ब आहे हाल, ऑप्शन 3 यशस्वी सातकर्णी, ऑप्शन डी आहे सिमुक. तर जर प्रश्न क्रमांक 11च्या बाबतीत जर बघितलं तर ह्याचं करेक्ट आन्सर नाही, गौतमीपुत्र सातकर्णी. याचा काय केलं की हा त्रिसमुद्र तोय पितवाह असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर गौतम बुद्धाचा जन्म डॅश इथं झालेला आहे. तर कुशीनगर, सारनाथ, लुंबिनी आणि पाटलीपुत्र. तर लुंबिनी इथं काय झालेलं आहे की लुंबिनीचं वन होतं, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की यांचा गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. आता सध्या हे नेपाळमध्ये आहे हे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मुघल बादशाह हुमायूनचा पराभव डॅशने केलेला आहे. तर बघा हुमायूनचा पराभव शेरशाह सुरीने केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 13चा करेक्ट आन्सर असतील बी असणार आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे की बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? 1858चा कायदा, त्याच्यानंतर 1861 भारतीय परिषद कायद्याने, त्याच्यानंतर 1774च्या पिट्स इंडिया कायदा आणि 1833च्या चार्टर कायद्याने झालेला आहे. तर तुम्ही जर बघितलं प्रश्न क्रमांक 14च्या बाबतीत तर ह्या झालेला आहे की 1833चा चार्टर कायद्याने काय झालेला आहे की जो बंगालचा गव्हर्नर होता तो भारताचा गव्हर्नर जनरल झालेला आहे. तो आहे हा कायदा आहे. 1833चा कायदा आहे. त्याच्यानंतर पुढचा कायदा आहे. पुढचा प्रश्न आहे की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकात याद्वारे समाविष्ट करण्यात आले. तर 41वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 46वी घटना दुरुस्ती आणि 42वी घटना दुरुस्ती. तर हे असणाऱ्या 42वी घटना दुरुस्तीने काय केलं की हे शब्द जोडण्यात आले होते आणि यालाच काय करतात की मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही म्हणलं जातं. प्रश्न क्रमांक 15च्या बाबतीत ऑप्शन क्रमांक 3 याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे की केंद्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याचा पदावधी किती असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. तर जर बघितलं तर केंद्रीय UPSCचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो. 6 वर्षांचा असतो. तर ऑप्शन क्रमांक डी हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे. अखिल भारतीय सेवांचा पिता कोणाला म्हणले जाते? म्हणजे UPSC अखिल भारतीय सेवा ज्या आहेत सिव्हिल सर्व्हिसेस, तर त्याचं लॉर्ड मॅकले, लॉर्ड कार्निवालिस, डॉक्टर BR आंबेडकर, सरदार पटेल. तर प्रश्न क्रमांक 17च्या बाबतीत जर बघितलं तर सरदार पटेल यांना काय करते अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून ओळखलं जातं. अखिल भारतीय सेवांचा पिता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मराठी ऋतूंचा योग्य क्रम लावायचा आहे तुम्हाला. तर जर बघितलं मराठी ऋतूंमध्ये तर तुम्ही जर क्रम लावला तर हा आहे शरद असतो, हेमंत असतो आणि शिशिर असतो. तर हा करेक्ट आन्सर असणार आहे. सी हा करेक्ट आन्सर प्रश्न 18च्या बाबतीत. त्याच्यानंतर देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तर बघा रामनाथ कोविंद, त्याच्यानंतर श्री अमित शहा, श्री NK सिंग आणि श्री सुभाष कश्यप. तर वन नेशन वन इलेक्शन हे आहे ते रामनाथ कोविंद जे की पूर्व हे आहेत राष्ट्रपती त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे. कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापित करण्यात आलेलं आहे? नवी दिल्ली, गुरुग्राम, पुणे, चंदीगड. तर प्रश्न क्रमांक 20च्या बाबतीत आहे या चंदीगडमध्ये काय केलं की हे केंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्राचे विशेष बुक लॉन्च केलेले आहे? चाचा चौधरी, साबू, बिल्लू आणि ए आणि बी. तर प्रश्न क्रमांक 21च्या बाबतीत जर बघितलं आपण तर हे आहे चाचा चौधरी आणि साबू या दोघांचं कॉमिक हे केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 21चा आन्सर असणार आहे डी आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे की जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार पडली आहे? हैदराबाद, नागपूर, पुणे, बँगलोर. तर 2023 मध्ये बघा जानेवारी 2023 मध्ये जी काँग्रेस पार पडलेली आहे ती पडली आहे नागपूर इथे पडलेली आहे. प्रश्न क्रमांक याचं 22वा करेक्ट आन्सर असणार आहे बी असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए आहे बोर्गी सांगलीमध्ये येते, दरीकोण्णूर सांगली, त्याच्यानंतर कुंभोज कोल्हापूर आणि पुरंदर पुणे. तर प्रश्न क्रमांक 23च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे कुंभोज कोल्हापूर इथं सगळ्यात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प हे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लोणार सरोवर जो आहे त्याच्या कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसाल्ट, अग्निजन्य, तिसरा आहे ए आणि बी, चौथा आहे डी ए आणि बी. हे दोन्ही नाही असं लिहिलेलं आहे.
तर जर बघितलं तर लोणार सरोवर जे आहे ते बनलेलं आहे बेसाल्ट सॉल्टने. तर ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर, ए हा करेक्ट आन्सर ना. त्याच्यानंतर दुसरं आहे की कसारा घाट म्हणजेच कोणता घाट हो? तर बोरघाट, तळघाट, फोंडाघाट आणि माळशेज घाट. तर 25वा प्रश्न जो आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे तळघाट म्हणजेच कसारा घाट हा असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे 26वा प्रश्न. ओके, हे इथून हे चालू होते. मराठी आणि मराठी ग्रामर चालू होतं. तर हे आता सध्याचे प्रश्न होते जे की ग्रामरचे रिलेटेड होते. जीकेचे रिलेटेड. तर काय करतो व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपण इथं थांबूयात आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये काय करूयात की आपण दुसरा विषय काय करूया की घेऊन येऊयात. धन्यवाद.